मुंबईमधली 75 वर्ष जुनी गव्हर्नमेंट कॅन्टीन जिथे बेस्ट सी फूड आणि नॉनव्हेज मिळतं. तर या कॅन्टीनच्या ओनरशी मी काय गप्पा मारल्या आणि काय काय चमचमीत पदार्थ त्यांनी सर्व केले ते या व्हिडिओमध्ये पहा. नमस्कार मंडळी, हेलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमची रक्षंदा आणि आज मुंबईमध्ये 75 इयर ओल्ड गव्हर्नमेंट कॅन्टीन जिकडचं सी फूड खूप जास्त फेमस आहे, मी खूप ऐकलेलं आहे, ते मी ट्राय करायला आली आहे. दिस इज ND पाटील कॅन्टीन इन मुंबई फोर्ट. तर चला आपण बघूया इकडे आज आपण काय चमचमीत खाणार आहोत ते. मी ओनर सोबत आहे ND पाटील कॅन्टीनच्या आणि दिस इज सागर पाटील. दादा नमस्कार. दादा, तर मी खूप ऐकलं आहे तुझ्या कॅन्टीन बद्दल आणि म्हटलं की आज सी फूड मी इकडेच खायचं, कारण तुमचे एवढे रिव्ह्यूज छान आहेत, गुगल रिव्ह्यूज असू दे किंवा वर्ड टू वर्ड माउथ असू दे, तर म्हटलं की चला आज भेट देऊयाच आपण इकडे. लेट मी टेल यू, दिस इज अ 75 इयर ओल्ड फूड जॉईंट. तर आता जरा हिस्ट्री सांगू शकाल तुमच्या रेस्टॉरंट बद्दल किंवा या कॅन्टीन बद्दल? तुमच्या कॅन्टीनची स्थापना झाली 1949 मध्ये. ओके. ऍक्च्युली मूळ आम्ही पण गिळगावचे. काय बोलता? नाईस. म्हणजे आजोबा गिळगाव मध्ये राहायचे, प्रार्थना समाजच्या इथे. ओके. मग तिथून इथे चहा विकण्यासाठी यायचे. मोस्टली मराठी क्राऊड पहिला गिळगाव मध्ये जाणार होता. 100% अजून पण आहे. आता कमी झालंय. कमी झालंय. पण तेव्हा गिळगाव मध्ये जाणार होते. काय काय गव्हर्नमेंट स्टाफ ते तिथे राहणारे होते, तर त्यांना इथे बोललो की आम्हाला काय सुखसोय नाही, खाण्यापिण्याचं काय नाही. तेव्हा मग ते इथे चहा आणि नाश्ता विकायला यायचे. तर ते इथे नाश्ता विकताना इथे ह्या जागेत विकायचे. इथे तेव्हा हे ओपन होतं थोडं. हे लाकडाची वकाल होती, लाकडं जे सप्लाय व्हायची कामाला. सागाचंच आहे. ते त्यांच्यासाठी ते सप्लाय होते, तर लाकडं इथे ठेवायचे. तेव्हा त्यांना इथे नाश्ता विकायचे. ते काय म्हणाले की आम्ही आता बाहेर जाऊन नाश्ता करता, तुम्ही बाहेरून येता नाश्ता घेऊन येता, तसं तुम्ही इथेच चालवा. ओके. मग तेव्हा 1949 ला त्यांना इथे जागा दिली. 1949च्या आधीपासून इथे यायचे, पण जागा तेव्हा 1949 ला जागा दिली. आता ही तुमची कितवी पिढी आहे? आता ही माझी तिसरी पिढी आहे. माझे वडील आहेत, आतमध्ये असतात. अच्छा. किचन सांभाळतात, कारण त्यांना आता बाहेरचं काय समजत. आणि इकडे रेग्युलर जे जेवायला येतात ते ऑफिस क्राऊड असतं, स्टुडंट्स असतं, गव्हर्नमेंट ऑफिस सगळे असतात. अच्छा, सगळे ओपन टू ऑल आहे. टायमिंग कसे आहेत? टायमिंग सकाळी 9 वाजता नाश्ता चालू होतो. अच्छा, नाश्ता पण आहे इकडे, म्हणजे नॉट जस्ट सी फूड पण इकडे नाश्ता सुद्धा आहे. पण नाश्त्यामध्ये काय काय असतं? नाश्त्यामध्ये वडा उसळ, वडा सांबार, इडली सांबार, मिसळ पाव, मराठी अस्सल महाराष्ट्रीयन फूड तुम्हाला पहिल्यापासून आमचं हेच मेन्यू आहे. मी तर सी फूड खायला आली आहे, पण मी कधीतरी जेव्हा सकाळी येईन तेव्हा मी नक्कीच तुमचं 9 वाजता या 9-9:30 सगळ्यात तुम्हाला नाश्ता चांगला मिळेल, गॅरंटी. तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला काय सांगाल की इकडे येऊन त्यांनी डेफिनेटली काय ट्राय केलं पाहिजे? इथे येऊन डेफिनेटली आमचं चिकन आहे, मटन आहे आणि फिश आहे, ते डेफिनेटली तुम्ही ट्राय करा. तुम्हाला 100% आवडेल, त्याची माझी गॅरंटी आहे तुम्हाला. आणि हे स्वतः आगरी आहे, म्हणून आगरी पद्धतीचं जेवण ऑथेंटिक तुम्हाला मुंबईमध्ये खायचं. मुंबईमध्ये आता कुठे भेटत नाही. तुम्ही एवढी वर्ष टेस्ट कशी मेंटेन केली आहे? कारण आमची आई आणि आईच बनवते पहिला. अच्छा, म्हणजे घरगुती म्हणजे घरचीच माणसं बनवतात. अजून कुक आम्ही अजून हायर कधी केला नाही कुठला जेवण बनवण्यासाठी. अच्छा. जे माझी पहिले आई बनवायची, आता आईची आता जमत नाही, तर माझी बहीण बनवते. तुम्ही कधी विचार केला आहे एक्सपांड करायचा किंवा असं काही? एक्सपांड करायचा विचार केला नव्हता, पण आता मी विचार करतो, कारण आमची पण माझ्या पण पुढची पिढी आहे, माझा पण मुलगा आहे, पण त्याला एक सेफ साईड पाहिजे त्याला. आय एम सो हॅपी की आपली मराठी माणसं एवढे छान छान बिझनेसेस पुढे नेत आहेत. चला आता आपण बघूया की आज आपल्याला सागर दादा काय इकडे टेस्ट करायला देणार आहे. इकडे सगळं सेल्फ सर्व्हिस पद्धत आहे. ओके, दादा स्वतःच सर्व करतायत आणि माझी चिकन थाळी इकडे आलेली आहे. सुरमई थाळी रेडी होते आणि सुरमई थाळी रेडी होते. सुरमईची साईज बघताय काय, एवढी मोठी सुरमई आणि चपाती. तर 2 थाळ्या आपल्या आता टेबलवरती आलेल्या आहेत. मला ऍक्च्युली सोलकढी पण प्यायची होती, पण ती फक्त बुधवारी आणि शुक्रवारीच अवेलेबल असते, तर तुम्ही पण ती मिस करू नका. मी सोमवारी आल्यामुळे मला सोलकढी मिळाली नाहीये, आय मिस्ड इट. पण मी तुम्हाला थाळीच दाखवते माझे कोणते कोणते आहेत. पहिली तर आहे सुरमई थाळी. ओके, त्याच्यामध्ये मस्त त्यांनी आपल्याला हा बघा हा रस्सा दिला आहे माशाचा.
त्याच्यानंतर चपाती दिलेली आहे, भात आहे, कांदा लिंबू, एकदम सिंपल थाळी आहे, जास्त असा शो वगैरे असं काही नाही आहे. त्याच्यानंतर चिकन थाळी आहे. आता चिकन थाळीमध्ये पण तुम्ही बघा तर्री बघा रश्श्याची, आणि द चिकन इज ऑल्सो लुकिंग सो गुड, इट इज सो कुक. इकडे पण सेम आहे, चपाती आहे, भात आहे, कांदा लिंबू आहे, म्हणजे प्रॉपर सोबर सिंपल आहे, नो दिखावा नो नथिंग. आणि मी तुम्हाला खोटं नाही सांगत, मी जशी एंट्री मारली आहे ना, मला एवढा छान सुगंध येत होता ना जेवणाचा. सो आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू टेस्ट इट. पण त्याआधी मी तुम्हाला सुरमईची साईज दाखवते. ही साईज आहे आणि किंमत एकदम कमी. हे मुंबईमध्ये आता जे फाईन डाईन सुरू झाले आहेत, मालवणी बोलतात, नागरी बोलतात, कोळी बोलतात, पण ह्या साईजची जर सुरमई दिली तर आरामात थाळी जी आहे ती 800-850 पर्यंत आरामात जाते. इकडे एवढी महाग काहीच नाही आहे गाईज. चिकन थाळी पण 200 रुपयाला आहे. इट इज व्हेरी अफोर्डेबल. तुम्ही इकडे नक्की खा. चला आता आपण टेस्ट करून बघूया. चव आता चाकूया भात आणि रश्श्याची. मी ऑलरेडी रसा ओतलेला आहे, तुम्ही बघितलं. व्हेरी नाईस. रश्श्याला प्रॉपर टँगी फ्लेवर आहे जो माशाला पाहिजे. आगरी पद्धतीचंच आहे असं आपण बोलूया. आणि खूप छान आहे रसा, असं नाही की सॉल्टी वगैरे नाही, प्रॉपर टँगी आहे रसा. सुरमई आपण तोडूया. हे बघा एकदम अशी ज्युसी. तर एवढी मोठी सुरमई आहे, ती टेस्ट घेऊन बघूया. बेस्ट, एकदम फ्रेश आहे गाईज. टेस्ट पण खूप छान आहे. मला वाटलेलं ही अख्खी सुरमई मला जाणार नाही, अशी अजून एक मी खाऊ शकते, एवढी छान आहे. म्हणून ते बोलले ना की अशी चव आमची घरगुती चव आहे, ती खरंच घरगुती चव आहे. एवढ्या रेस्टॉरंट्समध्ये खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर इकडे या. रेस्टॉरंटमध्ये माहिती आहे लाल भडक ऑरेंज सुरमई असते. ही बघा, हे मसाले वगैरे बघा, हे प्रॉपर घरगुती आहे. पण इकडेची व्हेज थाळी आहे, त्यासाठी पण भरपूर गर्दी आहे. मी बघते भरपूर जण व्हेज थाळी मागवत आहेत. त्यांची किंमत किती आहे माहिती आहे? फक्त 80 रुपये किंमत आहे. आणि त्या 80 रुपयामध्ये तुम्हाला डाळ, भात, चपाती, एक पालेभाजी, एक आमटी, सायकिल रस्सा, बटाट्याची भाजी आहे आज वाटतं, पापड, हे सगळं तुम्हाला फक्त 80 रुपयामध्ये मिळणार आहे. आणि पोट भरीचं. तुम्ही व्हेजच्या वारी येत आहे तर व्हेजची थाळी पण नक्की ह्यांची खा. फक्त 80 रुपयात पोट पण भरेल, मन पण भरेल. आणि तुम्हाला पण असं जर चमचमीत सी फूड सकाळचा नाश्ता खायचं असेल तर कुठे यायचंय तुम्हाला माहिती? ND पाटील कॅन्टीन इन फोर्ट. आता तुम्ही बघू शकता हॉटेल भरत चाललं आहे, गर्दी होत चालली आहे. तर वेळेवर या, पटकन या, बसायला जागा मिळणार नाही तुम्हाला. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग गाईज. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती माझं पेज चमचमीत खाऊला नक्की सबस्क्राईब करा. ह्यांचा ॲड्रेस आणि डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. थँक्यू सो मच. चमचमीत खात राहा.